पडलेला आहे. प्रकाश जेठे यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे तालुका अध्यक्ष आजूबाजूला उपस्थित असलेल्या सर्वांनी हा एका ठिकाणी खाली बसून घ्यावे. हॅलो हॅलो गाडी जाऊ द्या तेवढी. या सरकारचं करायचं काय? अरे कोणता म्हणतो देत नाही, अरे तू आमच्या गावाचं शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. या सरकारचं करायचं काय? विकास मंत्र्याचं करायचं काय? विकास मंत्र्याचं करायचं काय? राजू शेट्टी साहेब तुम आगे बढ़ो. संघटनेचा साथ बरं करा, साथ बरं करा. कांद्याचे भाव पडले, शेतकरी कर्जबाजारी झाला. सरकारनं सोयाबीन पेंट आणि पाम तेल आयात केलं. सोयाबीनचे भाव 9,000 वरून 4,500 वर आले. सोयाबीन उत्पादक कर्जबाजारी झाला. सरकारनं कापूस आयात केला, कापसाचे भाव निम्म्यानं खाली आले. सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. साखर उसाला किमान 800 ते 900 रुपये भाव कमी मिळाला. सरकारनं कांद्याची निर्यात बंदी केली, कांद्याचे भाव घटघटले. अशा पद्धतीने त्याचबरोबर तांदूळ निर्यात बंदी केल्यामुळं धानाला भाव नाही. मका आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकरी उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकायला लागलेला आहे. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं या देशातल्या उद्योगपतींची गेल्या 10 वर्षामध्ये 14,56,000 कोटीची कर्ज राईट ऑफ केली गेली, त्याच पद्धतीनं सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्चाच्या पेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळं शेतकरी तोट्यात गेलेला आहे. त्यानं पीक कर्जासाठी काढलेलं पिकासाठी काढलेलं पीक कर्ज भरू शकलेलं नाही. त्यामुळं शेतकऱ्याची कर्ज राईट ऑफ करा आणि आमचा 7/12 कोरा करा, या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे. मला माहिती आहे की विधिमंडळाबाहेर घोषणा करता येत नाही, पण येत्या शुक्रवारपर्यंत या आठवड्यामध्ये सरकारनं जर का ठोस भूमिका विधिमंडळामध्ये जाहीर केली नाही तर सोमवार नंतर या आंदोलनाची तीव्रता अजून वाढवणार आहे, हा इशारा मी सरकारला देतोय. अजून सरकारनं तशी घोषणा केलेली नाही आहे. 5 रुपये देण्याची घोषणा ही फसवी आहे. कारण मार्च एप्रिल मध्ये जे काही घोषणा केली, काही मोजक्या शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले. कारण ते अनुदान देत असताना जास्तीत जास्त शेतकरी या अनुदानापासून वंचित कसं राहतील याचा प्रयत्न केला गेला आणि केवळ फसवी घोषणा राहिली. आम्हाला तसं अनुदान नको आहे. तर सरसकट जो शेतकरी पाहिजे तर सर्वे करा, ज्याच्या गोट्यातून दूध तयार होतं त्या प्रत्येकाच्या अकाउंटला लिटरला 10 रुपये प्रमाणे अनुदान केलं पाहिजे, तर आम्ही विश्वास ठेवू सरकारवर. नुसत्या गाजराला आम्ही बळी पडणार नाही. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली तर विश्वास ठेवू, अन्यथा निवडणुकीमध्ये आम्ही हिसका दाखवल्याशिवाय सोडणार नाही.
अहमदनगर जिल्ह्यात दुग्धविकास मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी शासकीय दूध डेअरी आहे त्याची जमीन विकलेली आहे आणि ती काही खासगी लोकांच्या याच्यामध्ये घातली आहे. याकडे कसं पाहते? सरकारी दूध शासकीय दूध संस्था असो किंवा महानंदा असो याच्या संपत्तीचं विल्हेवाट लावायचे आणि प्रचंड भ्रष्टाचार करायचा हाच उद्योग सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि क्या आंदोलन है और क्या आपकी मांग? दूध को प्रति लीटर 40 रुपए का समर्थन मूल्य मिलने के लिए हम सड़क पे बैठे हैं। आज महाराष्ट्र का किसान केवल 26 रुपए लीटर दूध बेच रहा है, वो लागत से भी 8-9 रुपए कम दाम में दूध बेच रहा है, इसलिए घाटे में जा रहा है। इसकी सब जिम्मेदारी सरकार के ऊपर है। जब तक सरकार 40 रुपए का हमें समर्थन मूल्य नहीं देती और उसकी गारंटी नहीं लेती तब तक हम पीछे नहीं हटेंगे। ये विधानसभा का आखिरी चुनाव को लेकर ही सरकार सभी केवल हम आश्वासन के ऊपर समाधान मानने वाले नहीं है। अगर इसका इम्प्लीमेंट नहीं हुआ तो हम क्या कर सकते हैं ये लोकसभा में दिखाया है, विधानसभा में भी दिखाएंगे।